थोडं सांगितलं की जाऊन विचारा, असं हे नका करू ते नका, आणि मग तू स्वतः मैत्रिणीला पाठवलं बोलायला? नाही मग ऍटलीस्ट मी ऐका ना पुढची स्टोरी. मी डेअरिंग तर केली. मी सुरुवात काय केली की तू विचार तिला काय बोलते बघ. तर तिने विचारलं तर ती बोलते नाही मी त्याला ऍज अ फ्रेंडच मानू शकते. फ्रेंड जाऊन झाले श्रीमंत. मग त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष बोललो नाही आम्ही एकमेकांशी. हा. मग 1.5 वर्षांनी ती स्वतः बोलायला लागली माझ्याशी की तू बोलत का नाहीये, काय इश्यू आहे. तर मी तिला बोललो की मला असं हे होतंय, म्हणजे लाज वाटते बोलायला तुझ्याशी वगैरे. मग ती मला बोलली की मग ठीक आहे आपण फ्रेंड तर राहूया, मग बघूया पुढे काय ते, असं ती बोलली. आणि मग फ्रेंड चालू झालो. मी 2 मिनिटं विचार राहिला, फ्रेंडशिप झाली स्वतःहूनच, म्हणजे याचा स्वतःहून बोलायला म्हणजे विषय आता वाढला पुढं. तो 6 महिन्यात लग्नाची पत्रिका घेऊन घरी आली. आणि एवढं बेकार कापला? मला बोलते अरे लग्न ठरले. एवढं नाही माझं पण कापला गेला. नाही आणि नाही मी चिल होतो. मी बोललो ठीक आहे, कारण प्रेमच नव्हतं ना, समजतंय ना तुम्हाला, ते माझं होतं, फक्त माझा जीव होता. तर ते ठीक होतं. तर ठीक आहे आता काय लग्न, कॉंग्रॅच्युलेशन. मी नाही म्हणजे लग्नाला पण गेलो नाही. जेवायला नाही गेला तू? नाही, मी ते पत्रिकेनंतर मी कधी पाहिलंच नाही तिला पुन्हा. लय भयंकर त्रास झाला. नाही त्रास तू म्हटला तो त्रास म्हणजे मी असं बाकी मुलांसकट जे आजकालची मुलं डिप्रेशन मध्ये जातात ना, असं मी काही गेलोच नव्हतो. मी माझा एक मित्र आहे त्याला शेअर केलं होतं ते, आणि मी थोडासा रडलो होतो थोडासा त्यावेळी. तर तो मला बोला ठीक आहे ना जाऊ द्यायचं, काय हरकत नाही, चालायचंच. तर मी हा चालायचं, चल खेळायला जाऊया. मग गेलो क्रिकेट खेळायला, झाला विषय क्लोज झाला तिकडे. आपल्या मोहल्ले में ऐश्वर्या आई? नाही तसं काय झालं नाही, ती फील नाही कधी आली. मग आता एवढंच शेअर करू शकतो, जास्त डिटेल नाही शेअर. मी तुम्हाला किती काय काय शेअर केलं आज उलट. पण एक आहे की नंतर मला कळलं, म्हणजे मला नंतर असं कळलं की त्या मुलीनी शेअर केलेलं एकाला की खरंच रे त्या टायमाला तो खूप बेस्ट चॉईस ठरला असता, जर आज मी म्हणजे तेव्हा जो हो बोलली असती तर आज मी खुश असती, असं ती बोलली. तर तिकडे जरा छान वाटलं ऐकायला. मी असं बोलली का, ठीक आहे. पण तिला माझ्याशी बोलायचं होतं, पण मी बोललो नाही बोलाच नकोच ते सगळं. वा, मला पण मुली लवकर डिसिजन घेतला पडा करतात. हा लवकर डिसिजन. पण हे तुझं कॉलेजच्या वयातलं होतं. शाळेत किती लफडी केली तू? मी नाही